चला तर मंडळी, आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला गॅसची जास्तीत जास्त बचत करणं गरजेचं आहे. हा प्रॉब्लेम कधी ना कधी तर सॉल्व्ह होईलच, पण येणारी प्रत्येक सिच्युएशन आपल्याला काही ना काही शिकवून जाते. तर आज आपण कमीत कमी वेळेत गॅसचा कमीत कमी वापर करून झटपट तयार होणारा 3 दिवसांचा वेगवेगळा मेन्यू पाहणार आहोत. कुकरमध्ये होणारा 3 दिवसांचा वेगवेगळा स्वयंपाक किंवा आपण पदार्थ करतोय. पहिला पदार्थ आपला असणार आहे कुकरमध्ये झटकीपट होणारा दही छोले मसाला. त्यासाठी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे. यामध्ये 2 तमालपत्र, 1 इंच दालचिनी, अर्धा टीस्पून जिरे घातले. गॅस मोठाच आहे. हे छान फुलवून घ्यायचे. जिरे छान फुलल्यानंतर 2 चिरलेले कांदे घालायचे आणि कांदा मोठ्या आचेवरच हलका तांबूस होईपर्यंत परतायचा. आता गॅसची बचत करायची आहे, म्हणजे आधी आपली सगळी पूर्वतयारी झालेली असावी, मगच गॅस पेटवायचा आणि पटकन स्वयंपाक करायला सुरुवात करायची. आता कांदा परततोय तोपर्यंत अर्धा इंच आलं, लसूण आणि 2 चिरलेले टोमॅटो मिक्सरला बारीक प्युरी करून घ्यायची. छान प्युरी करून झाली तोपर्यंत कांदा हलका लालसर झालाय, खूप ब्राऊन करायचा नाहीये. आता मध्ये तयार करून घेतलेली आलं लसूण टोमॅटोची प्युरी घालायची. व्यवस्थित एकजीव करायचं. हिला सुद्धा मध्यम ते मोठ्या आचेवर परतून घ्यायची. ती परतते तोपर्यंत मिक्सर जारमध्ये एक 7-8 काजू पाकळ्या आणि अर्धी वाटी इथे मी दही घेतलंय. खूप आंबट दही घेऊ नका, नाहीतर भाजी खूप आंबट होईल. यामध्ये 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर, अर्धा टीस्पून हळद घालायची आहे. 1 टेबलस्पून तुम्ही इथे छोले मसाला वापरू शकतात, पण मी घरगुती खानदेशी पद्धतीचा काळा मसाला वापरते, त्याने जास्त चव येते असं मला वाटतं. आणि पाव चमचा साखर घातली. मिक्सरला बारीक अशी प्युरी करून घ्यायची आहे. एकतर दहीसुद्धा छान स्मूथ होऊन जातं मसाल्यांमुळे, एक छानसं त्याला बाइंडिंग येतं आणि ते फोडणीत फाटत सुद्धा नाही. मस्त सुगंध येतोय. साधारण मिनिटभरात इथे टोमॅटो प्युरीसुद्धा छान परतली गेली. यामध्ये दही मसाल्यांची संपूर्ण पेस्ट घालायची आहे. गॅस मध्यम ठेवायचा आणि सतत मिक्स करत राहायचं एक उकळी येईपर्यंत. तसं तर दही फाटत नाही, कारण यामध्ये आपण मसाले घातलेले आहे, पण तरीही आपण मध्यम ते मोठ्या आचेवर परततोय पटकन होण्यासाठी, म्हणून सतत हलवत राहू जेणेकरून दही फाटणार नाही. यामध्ये थोडंसं पाणी मी मिक्सर जारमध्ये घोळवून घातलेलं आहे. परतून घेते. इथे पाहू शकतात दही घातल्यानंतर छान उकळी आली. आता मिक्स करण्याची गरज नाही, जरा तेल सुटेपर्यंत परतू देऊया. साधारण अजून 1.5-2 मिनिटे परतल्यानंतर छान असं तेल सुटलंय. मसाला व्यवस्थित परतणं गरजेचं आहे, तरच चव छान येते. आता या परतून घेतलेल्या मसाल्यामध्ये रात्रीच मी 1 वाटी छोले भिजवले होते. ते भिजलेले छोले घालायचे, कच्चेच घालायचे, वेगळे शिजवण्याची गरज नाही आहे. कसुरी मेथी आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि मोठ्या आचेवरच 1 ते 1.5 मिनिटे हे परतून घ्यायचं आहे. छान 1-1.5 मिनिटे परतलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणी घालायचं. आपल्याकडे इलेक्ट्रिक केटल वगैरे असेल तर त्याचा तुम्ही जास्तीत जास्त वापर करा, जेणेकरून पटकन आपलं गॅसचं काम होऊन जाईल, किंवा गॅसऐवजी तुम्ही इंडक्शन वगैरे सुद्धा वापरू शकतात. गरम पाणी घालायचं आहे गरजेनुसार. मला खूप सैल करायचं नाहीये, त्याच अंदाजाने मी पाणी घालते. भाताचा डबा सुद्धा मी यामध्येच लावणार आहे, तर स्टँड ठेवलेला आहे. भाताचा डबा ठेवला, पाणी घातलंय, मीठ तेल घातलं, वरतून झाकण झाकलं आणि आता मोठ्या आचेवर 1 आणि कमी आचेवर 4 अशा एकूण 5 शिट्या करून कुकरची वाफ जिरू देते. तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करून घेतलं तरीही चालेल. तर मंडळी, कुकर इथे झालेला आहे. वाफ संपूर्ण जिरली आहे. सुगंध कमालीचा येतोय. भात परफेक्ट झालाय. बटाटा वगैरे अजून काही उकडायचं असेल तर भाताच्या प्लेटवर ते सुद्धा होऊ शकतं. तर इथे आपला छोले आणि भात मस्त तयार झाला. एकीकडे तोपर्यंत तुम्ही चपात्या करू शकतात. छोले मस्त शिजलेले आहे. झटकीपट इथे आपला दही छोले मसाला तयार झालाय. भात, चपाती, फुलका, पुरी कशासोबतही छान लागतो. गार झाल्यानंतर कन्सिस्टन्सी अजून दाट होते. तुम्ही सुद्धा जरूर करा. आता दुसरा कुकर, दुसऱ्या दिवसाचा स्वयंपाक करताना त्यामध्ये मेथीची वडी सुद्धा असणार आहे. तर बारीक चिरलेली मेथी, त्यामध्ये मिरची, आलं, लसूण, जिरे आणि धण्याची भरड आहे ती घालायची. या भरडमुळे ना चव खूप छान येते. चवीनुसार मीठ घालायचंय आणि तेल घालायचं. यामध्ये थोडीशी तीळ घालायची आणि सगळे जिन्नस मेथीला चांगले चोळून लावायचे. मेथी निवडून पाणी निथळली की मग चिरून घ्यायची. ती मेथी वापरली आहे. हवं तर लाल तिखट हळदही घालू शकतात, पण मी साधीशी वडी करते. छान मिक्स केलं. यामध्ये पाव कप बेसन पीठ घालायचं आहे आणि 1 कप इथे मी ज्वारीचं पीठ वापरते. तुम्ही हवं तर 1 कप बेसन पीठ आणि पाव कप तांदळाचं पीठ घातलं तरीही चालेल. ज्वारीच्या पिठाऐवजी बाजरीचं पीठ वापरायचं असेल तेही चालेल, किंवा
किंवा थालीपीठाची भाजणी वापरायची असेल तेही चालेल, तुम्हाला जसं आवडेल तसं. छान असं सुरुवातीला मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून मध्यम घट्ट ठेवायचं. खूप सैल करायचं नाही आणि खूप कोरडंसुद्धा नाही, असं हे छानसं मळून घेऊया. या पद्धतीने मी छान हा डो तयार करून घेतला. लगेच वाफवण्यासाठी एका प्लेटला तेल लावलं. जी प्लेट कुकरमध्ये बसेल त्यामध्ये हे वडीचं मिश्रण छान थापून घ्यायचं. या प्लेटमध्ये इतक्या प्रमाणात माझी वडी छान होते. मी नेहमी करते, मला अंदाज आहे. किंवा तुम्ही रोलसुद्धा करू शकतात. छान थापून झालेला आहे. वरतून थोडेसे तीळ घालू, म्हणजे शॅलो फ्राय केल्यानंतर ते खायला खूप छान खमंग लागतात. आता पटकन कुकर लावून घेऊया. कुकरमध्ये आज डाळ भात आणि वडी लावणार आहे. तर डाळ घेतली आहे तुरीची, स्वच्छ धुवून ती घालायची. पटकन कुकर व्हावा यासाठी तुम्ही डाळ भात जरा वेळ भिजवून सुद्धा घेऊ शकतात बरं का. आता यामध्ये गरम पाणी घालायचं, म्हणजे पटकन वाफ भरली जाते, शिट्ट्याही लवकर होतात. चवीनुसार मीठ, थोडासा हिंग, हळद घातलेली आहे. थोडं तेल घालायचं आणि व्यवस्थित मिसळून घ्यायचं. मला भातसुद्धा करायचा आहे म्हणून स्टँड ठेवलं, भाताचा डबा ठेवला. नेहमीप्रमाणे पाणी, मीठ, तेल घालणार आहे. तूप हवं तर तूप घाला. तुम्हाला बटाटे उकडायचे असेल तर तुम्ही याचसोबत कडेने स्वच्छ धुतलेला बटाटासुद्धा घालू शकतात. तर किंवा वाफेवरचं भरलं वांगं करायचं आहे तर तिसरा डबा ठेवू शकतात, मोठं कुकर असेल तर, किंवा प्लेटवर ठेवू शकतात, असंही करू शकतात. कोशिंबीर वगैरे करायची असेल, बीट वाफवायचं असेल तर ते सुद्धा करू शकतात. इथे मी वडीची प्लेट ठेवली. वरतून पाणी लागू नये म्हणून तिला झाकून घेणार आहे आणि कुकरचं झाकण लावून घ्यायचं. मोठ्या आचेवर 1 आणि कमी आचेवर 2 ते 3 शिट्ट्या करून कुकरची वाफ जिरू देणार आहे, किंवा मध्यम आचेवर सुद्धा शिट्ट्या करू शकतो. तुम्ही तुमच्या कुकरच्या गरजेप्रमाणे करू शकतात. इथे आपला कुकर झालेला आहे. तोपर्यंत मी पीठ मळून चपात्या सुद्धा करून घेतल्या. वडी सुद्धा मस्त शिजलेली आहे. हिला लगोलग आपण फॅन खाली गार होण्यासाठी ठेवू, म्हणजे पटकन शॅलो फ्राय करता येईल, किंवा तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात. वडीवर अजिबात पाणी वगैरे फिरलेलं नाही. मस्त वडी झालेली आहे. भात सुद्धा पांढरा शुभ्र झाला आहे, त्यामध्ये सुद्धा डाळीचं वगैरे पाणी काहीच गेलेलं नाही आणि डाळ सुद्धा मऊसूत शिजलेली आहे. जरा भिजवून घेतल्या ना की या गोष्टी पटकन शिजतात, म्हणजे 5-7 मिनिटात आपला कुकर होऊन जातो. गरजेनुसार गरम पाणी घालायचं आहे आणि डाळ घोटून घ्यायची आहे. हिला एका बाजूला आपण उकळायला ठेवू. तोपर्यंत यासाठी तडका किंवा फोडणी करू. अगदी साधी सिंपल फोडणी आहे, पण ही डाळ चवीला मस्त लागते. गरजेनुसार तेल घ्यायचं किंवा तूपही घेऊ शकतात. यामध्ये मोहरी घालायची. मोहरी छान फुलली की जिरे घालायचे. जिरेही चांगले फुलू द्यायचे. फोडणी खमंग झाली की चव छान लागते. ठेचलेला लसूण घालायचा. हलका तांबूस करायचा. लसूण हलका तांबूस झाला की एक चिरलेला टोमॅटो घालायचा. याला मऊ करायचा नाही. या डाळीमध्ये हा टोमॅटो हलका कच्चा छान लागतो. मसाले वगैरे काहीच नाही आहे, फक्त लाल तिखट घालायचं आहे. छान मिक्स करायचं आणि ही चुरचुरीत फोडणी किंवा तडका डाळीवर घालायचा आहे. छान अशी खमंग चव येते या डाळीला. आणि मोठ्या आचेवर साधारण एक 2-3 मिनिटे किंवा तुमच्या गरजेप्रमाणे डाळ उकळून घ्यायची. थोडीशी कोथिंबीर घालते. हवं तर इथे कोकम, गूळ, तुम्ही तुमच्या गरजेनुसार आंबट गोड वरण करायचं असेल तसंही करू शकतात. आपली डाळ उकळते तोपर्यंत वडी गार झालेली आहे, एकसारखी निघालेली आहे. आता वडी आपल्याला एकसारखी आवडेल तशी कट करून घ्यायची आहे आणि शॅलो फ्राय करून घ्यायची, किंवा तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकतात. आता आपल्याला रोज जशा जेवणाची सवय असते तसंच आपल्याला लागत असतं. असं तर नाही आहे की गॅसची बचत करायची तर रोज रोज आपण साधं जेवू शकतो, पण आपल्याला आवडतं तसंही करायचं असतं. पण थोडंसं डोकं लावून काम केलं की आपलं काम झटपट होतं आणि मग गॅसची बचतसुद्धा यामध्ये झालीच आपली. तव्यावर मी गरजेनुसार थोडं तेल घेतलं, त्यामध्ये वड्या ठेवल्या आणि मोठ्या आचेवर दोन्ही बाजूने हलक्या अशा खरपूस होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायच्या आहे. या वड्या चवीला खूप मस्त लागतात, किंवा तुम्ही गार झाल्यानंतर फ्रीजमध्ये डब्यात ठेवल्या तर 2-3 दिवस ठेवू शकतात. हवं तेव्हा शॅलो फ्राय करून खाऊ शकतात. इथे मी मेथीची वडी केली, तुम्ही कोथिंबिरीची वडी, कोबीची वडी कोणतीही करू शकतात तुम्हाला हवी ती, किंवा मुगाची वडी करू शकतात, ती सुद्धा खूप छान लागते. तर वडीसुद्धा दोन्ही बाजूने छान शॅलो फ्राय केली आणि इथे आपलं दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणाचं संपूर्ण ताट झटकीपट तयार झालेलं आहे. तुम्हाला रेसिपी कशा वाटताय कमेंट करा बरं का, आणि रेसिपी आवडत असेल तर पटकन लाईक करा. आपली तिसरी रेसिपी म्हणजे झटपट अगदी 10-12 मिनिटात कुकरमध्ये होणारा फ्लॉवर बटाटा करतोय, तोही थोडासा हलवाई स्टाईल. कुकरमध्ये तेल घेतलंय, फ्लॉवरची मोठी मोठी फुलं करून घेतली आणि बटाट्याचे सुद्धा मोठे मोठे काप करून घेतलेले आहे. स्वच्छ धुवून पाणी
निथळलेलं आहे. कडकडीत तेलामध्ये हे घालायचे आणि मोठ्या आचेवर आपल्याला यांना हलके लालसर होईपर्यंत परतायचे. परतत असताना थोडंसं मीठ आणि हळद घालायचं, म्हणजे फ्लॉवर फिका फिका लागत नाही, आतपर्यंत स्वाद छान मुरला जातो. गॅस मोठाच ठेवा, कमी ठेवू नका, नाहीतर पाणी सुटेल. याला आपल्याला हलका तांबूस असा परतून घ्यायचा आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही डीप फ्राय सुद्धा करून काढू शकतात, पण झटपट करायचं आहे म्हणून मी कमी तेलात शॅलो फ्राय केलं. फ्लॉवर बटाट्यावर हलके तांबूस डाग आले ते काढून घेतलं. त्याच कुकरमध्ये तेल, जिरे, तमालपत्र आणि दालचिनीचा तुकडा घातला. खडे मसाले नको असल्यास स्किप करू शकतात. 2 कांदे मी चॉपरला बारीक चिरून घेतलेले आहे. चिरलेला कांदा घालायचा आणि मध्यम ते मोठ्या आचेवरच हलका तांबूस परतून घ्यायचा आहे. गॅस कमी करू नका, नाहीतर कांद्याला पाणी सुटून जास्त वेळ लागतो. कांदा परततोय तोपर्यंत लसूण, आलं, मिरची आणि 1 चमचे धणे याची पाणी न घालता मिक्सरला भरड करायची किंवा ठेचूनही घेऊ शकतात. तोपर्यंत कांदा हलका तांबूस झालेला आहे. यामध्ये वाटण घालायचं, एकजीव करायचं. आता कांदा पूर्ण लाल होईपर्यंत मिरची वगैरे सुद्धा यामध्ये छान परतली जाईल. तोपर्यंत परत मिक्सरच्या जारमध्ये 2 चिरलेले टोमॅटो घालायचे आहे. याची सुद्धा प्युरी करून घ्यायची. इथे आपण अशी प्युरी वगैरे करून वापरतो, त्यामुळे टोमॅटो परतायला सुद्धा जास्त वेळ लागत नाही. इथे सुद्धा आपला गॅस वाचतो. आता हे कांदा वगैरे छान परतून झालं की टोमॅटो प्युरी घालायची. लगोलग मसाले घालायचे, काश्मीरी मिरची पावडर, हळद, त्यासोबत चवीला तिखट असणारे लाल तिखट, धनेपूड आणि गरम मसाला. मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार बदलूही शकतात, कमी जास्त करू शकतात. छान एकजीव करायचं आणि थोडंसं गरम पाणी यामध्ये घालायचं आहे. मी मिक्सर जारमध्ये घोळवून घातलं आणि तेल सुटेपर्यंत मध्यम आचेवर परतून घ्यायचं. छान मसाला आपण इथे परतून घेतलेला आहे. आता यामध्ये थोडीशी कसुरी मेथी मी घालणार आहे, कोथिंबीर घालायची आणि हा परतून घेतलेला फ्लॉवर बटाटा घालून एकजीव करायचं. हा फ्लॉवर बटाटा तुम्ही मुलांच्या डब्याला देऊ शकतात, नवऱ्याच्या डब्याला देऊ शकतात, रात्रीच्या किंवा दुपारच्या जेवणालाही बनवू शकतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ सुद्धा घालायचं आहे आणि छान एकजीव करून घ्यायचं. आता गरजेनुसार पाणी घालायचं. कुकरमध्ये फ्लॉवर अगदी एका शिटीत शिजतो, म्हणून जास्त पाणी घालू नका, कारण खूप सैल ही भाजी चांगली लागणार नाही. लफतफीत रस्याची ठेवायची, म्हणजे चपातीसोबत खाता येते. साधारण अर्धा पाऊण ग्लास मी पाणी घातलेलं आहे. कुकरचं झाकण लावायचं आणि मोठ्या आचेवर फक्त 1 शिट्टी करायची आणि लगोलग गॅस बंद करायचा आणि त्यानंतर कुकरची वाफ जिरली की मग मस्त आपला फ्लॉवर बटाटा इथे तयार असतो. फ्लॉवर परफेक्ट शिजलाय, अजिबात जास्त गाळ वगैरे झालेला नाही. तुमच्या कुकरची शिट्टी खूप वेळ वाफ भरलेली राहत असेल तर एक 4-5 मिनिटांनंतर तुम्ही वाफ काढून घेऊ शकतात, म्हणजे फ्लॉवर जास्त गाळ होणार नाही. मस्त फ्लॉवर बटाट्याची भाजी सुद्धा तयार झाली. तर मंडळी, तुम्ही सुद्धा या तिन्ही रेसिपी जरूर ट्राय करा. रेसिपीला लाईक शेअर करा. अजून अशा रेसिपी पाहायच्या आहे का ते सुद्धा सांगा.